नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. दुर्गे क्लासेस प्रीमियम लीगला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती. राजकीय पक्षांच्या किंवा मंडळाच्या नावाने क्रिकेट स्पर्धा भरविताना आपण पाहतो. ज्या क्लासेसमध्ये आपण शिक्षण घेतो त्याच क्लासमध्ये ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना योग्य संधी मिळावी याशावेळी या लीग आणि स्पर्धा भरविल्या जातात. अशा स्पर्धांमुळे क्लासेसमध्ये एकोपा आणि विद्यार्थ्यांचा सळोखा वाढतो. खेळामुळे तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती मनोबल वाढते. यासाठी दुर्गे क्लासेस आजी माजी विद्यार्थी आयोजित दुर्गे क्लासेस प्रीमियर लीग 2025 आझाद मैदान पालेखुर्द येथे आयोजित करण्यात आली होती. ॲडव्होकेट राकेश दुर्गे, संस्थापक दुर्गे क्लासेस, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, जागतिक मानव अधिकार फेडरेशन दिल्ली, भारत, नवी दिल्ली यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेविका अरुणा दाभणे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या क्रिकेट स्पर्धेला आवर्जून भेटी दिल्या. या सामन्यांसाठी मालिकावी स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्याला टी शर्ट आणि सकाळी नाश्ता व दुपार दरम्यान जेवणाची व्यवस्था उत्तमरित्या या ठिकाणी करण्यात आली होती. गट अ 5वी, 8वी ते 10वी विजेता संघ, 8वी सेमी इंग्लिश माध्यम, उत्कृष्ट फलंदाज कार्तिक ठाकूर, उत्कृष्ट गोलंदाज देवांश, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दक्ष ठाकूर तर मालिकावीर मध्यम पाटील यांनी या स्पर्धेत यश मिळवले. गट ब विजेता संघ 12वी सायन्स, उत्कृष्ट फलंदाज सार्थक सोरखादे, उत्कृष्ट गोलंदाज दक्ष पावशे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इयत्ता 9वी इंग्रजी माध्यम विद्यार्थी रुद्र पाटील, मालिकावीर स्पोर्ट्स सायकल विजेता 12वी सायन्स विद्यार्थी वरद कडू हे या क्रिकेट सामन्यामध्ये यशस्वी झाले. शैक्षणिक प्रवासाचे शिल्पकार होते. सदर सामने पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करण्यात आली होती. दुर्गे सर, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या अतिशय भव्य अशा या परिवारामध्ये आपण या सगळ्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना संधी देताय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन देखील करतो. 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी तुम्ही घडवलेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेलं जे कौशल्य आहे किंवा त्यांच्यामध्ये असलेलं जे टॅलेंट आहे याला योग्य अशी दिशा ही तुमच्या या क्लासेसच्यामुळे मिळालेली आहे. खरं तर आपल्या लहानपणी शाळा, कॉलेज याच्यामध्ये क्लासेस करावं लागणं हे तसं बघितलं तर शाळेसाठी कमीपणाची गोष्ट होती आणि त्याचबरोबरीनं शाळा आणि कॉलेजच्या व्यतिरिक्त क्लासेसला पैसे भरायचे म्हणजे बऱ्याचशा जणांची ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याची खूण होती की बाबा हा क्लासला जातो, त्याची फी भरतो, याचा अर्थ याच्याकडे पैसे भरपूर असणार, त्याशिवाय कसं टाकतील, शाळा कॉलेजमध्ये नुसतं जमून जायला पाहिजे. पण हळूहळू हे चित्र बदलत गेलेलं आहे आणि आई वडिलांचा कल हा जास्तीत जास्त मुलाला शैक्षणिक दृष्ट्या तयार करण्यावरती झालेला आहे. एकीकडे स्थिती पूर्वीच्या कालावधीमध्ये अशी असायची तर जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलगा आहे किंवा खाजगी शाळेमध्ये देखील मुलगा मुलगी आहे तर त्याला शाळेत ऍडमिशन घेऊन दिलं, आता पुढचं त्याचं त्यांनी बघायचं. त्यानंतर पालक सहसा शाळेमध्ये फिरकत नसत. पण आता अलीकडच्या काळामध्ये आई वडील पहिले तर मुलाला खाजगी शाळेत टाकतात, त्याची फी भरण्यासाठी स्वतःच्या संसाराची तडजोड करतात आणि त्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शाळेत टाकतातच. रोज शाळेमध्ये सोडायला आई किंवा वडील हल्ली मुलाला जातात. हा बदल अलीकडच्या काही वर्षांमध्ये झालेला आहे. तसाच हा बदल झालाय क्लासेसच्या बाबतीमध्ये. मुलाला विशेष शिकवणी मिळाली पाहिजे याच्यावरती आग्रह धरणारे पालक आपल्याला अलीकडे पाहायला मिळतात. पण ते सगळं शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं काही चालवणं आणि त्यामध्ये आपलं स्वतःचं क्लासेस चालवणाऱ्याचं कॅलिबर हे सिद्ध करणं खूप कठीण गोष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये त्याचं मेजरमेंट होणं ही त्याच्यापेक्षा अधिक या ठिकाणी कठीण गोष्ट आहे. कारण पालकांना त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट असेलच असं नाही. पण सुदैव असं आहे की या आपल्या क्लासेसच्या माध्यमातून इतके सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंग पासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडले